नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी भूगोलातील 10वा धडा मानवी वस्ती याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. प्रश्न एक आहे, थोडक्यात उत्तर लिहा. त्यामधील एक आहे, मानवी वस्तीचे विविध प्रकार स्पष्ट करा. उत्तर आहे 1. विकास प्रक्रियेनुसार मानवी वस्त्यांची वाडी, ग्रामीण वस्ती, नागरी वस्ती, शहरी वस्ती असे प्रकार पडतात. 2 आहे, वितरणानुसार मानवी वस्त्यांची विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती व रेखाकृती वस्ती असे प्रकार पडतात. 2 आहे, केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यांमधील फरक लिहा. तर केंद्रित वस्तीमधील घरे एकमेकांच्या जवळ असतात, तर विखुरलेल्या वस्तीमधील घरे एकमेकांपासून दूर असतात. 2 आहे, केंद्रित वस्त्यांमध्ये लोकसंख्या तुलनेने जास्त असते आणि विखुरलेल्या वस्त्यांमध्ये लोकसंख्या तुलनेने मर्यादित असते. 3. केंद्रित वस्त्यांमध्ये पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध असतात. विखुरलेल्या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नसतात. 3 आहे, मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण करा. उत्तर आहे 1. मानवी वस्तीच्या स्थानावर भूरचना, जमीन, मृदा, हवामान, शुष्क भूमी, पाणी पुरवठा, नदी किनारा यांसारखे प्राकृतिक घटक परिणाम करतात. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 2 आहेत, पाण्याची उपलब्धता. सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल प्राकृतिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित होतात. उदाहरणार्थ, राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झाल्याचे आढळते. 4 आहे, मानवी वस्तीचा आरंभ कसा झाला असेल याविषयी माहिती लिहा. उत्तर आहे 1. सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले असतील व त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या असतील. 2. उदाहरणार्थ, समुद्रकिनाऱ्यावरील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी लोकांचा कोळीवाडा, वनोत्पादने गोळा करणाऱ्या आदिवासी लोकांचे आदिवासी पाडे, शेतकऱ्यांच्या वाड्या व वस्त्या इत्यादी. अशा प्रकारे मानवी वस्तीचा आरंभ झाला असेल. 5 आहे, वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्तीमधील फरक स्पष्ट करा. तर वाडी या मानवी वस्तीमध्ये लोकसंख्या मर्यादित असते आणि ग्रामीण वस्तीमध्ये लोकसंख्या तुलनेने अधिक असते. 2 आहे, वाडीमध्ये सर्वसाधारणपणे एकाच प्रकारचा व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात. 2. वस्तीमध्ये विविध व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात. वाडी ही तुलनेने विखुरलेल्या स्वरूपाची असते, तर ग्रामीण वस्ती ही तुलनेने केंद्रित स्वरूपाची असते. प्रश्न 2 आहे, पुढील विधानावरून मानवी वस्त्यांचे प्रकार ओळखून लिहा. 1 आहे, शेतात राहिल्याने त्यांच्या वेळेची व पैशांची बचत होते. उत्तर विखुरलेली वस्ती. 2 आहे, वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते. उत्तर केंद्रित वस्ती. 3 आहे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूस दुकाने असतात. उत्तर आहे रेखाकृती वस्ती. 4 आहे, ही वस्ती किनाऱ्यावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी आढळते. उत्तर रेखाकृती वस्ती. 5 आहे, प्रत्येक कुटुंबाची घरे एकमेकांपासून लांब असतात. उत्तर आहे विखुरलेली वस्ती. 6 आहे, ही वस्ती संरक्षणाच्या दृष्टीने चांगली नसते. उत्तर आहे केंद्रित वस्ती. 7 आहे, घरे दूरवर असल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. उत्तर आहे विखुरलेली वस्ती. 8 आहे, घरे एकमेकांस लागून असतात. उत्तर आहे केंद्रित वस्ती. प्रश्न 3 आहे, आराखड्याचे निरीक्षण करून खालील माहितीच्या आधारे वस्त्यांचे प्रकार सांगा. तर इथे तुम्हाला आराखडा दिला आहे, तर तुम्हाला इथे वस्तींचे प्रकार सांगायचे आहे. तर पहिला आहे ए. काय आहे, ए वस्तीमध्ये 5 ते 6 घरे असून गावात इतर सुविधा नाहीत. तर ती आहे विखुरलेली वस्ती. पुढे आहे आ. बी वस्तीमध्ये माध्यमिक शाळा, मोठी बाजारपेठ व लहान चित्रपटगृह आहे. तर तिला म्हणायचं नागरी वस्ती किंवा केंद्रित वस्ती. ई आहे, सी वस्तीमध्ये घरे, शेती, अनेक दुकाने व छोटे उद्योगधंदे आहेत. उत्तर आहे ग्रामीण वस्ती, रेखाकृती किंवा रेषाकृती वस्ती. ई आहे, डी वस्ती ही नैसर्गिक बंदर आहे, तसेच तेथे अनेक उद्योगधंदे वसलेले आहेत.
उत्तर आहे केंद्रित वस्ती. सी ही रेखाकृती वस्ती आहे. ती तिथे विकसित होण्याची 2 कारणे सांगा. तर पहिलं कारण आहे सी हे ठिकाण पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्याशी म्हणजेच कमी उंचीवर आहे. आणि 2 सी या ठिकाणालगत मुख्य रस्ता आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.